हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास पाठ 8वा सविनय कायदेभंग चळवळ या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तो म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। या ठिकाणी आपल्याला या ब्रॅकेट मध्ये काही पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी पहिला म्हणजे महात्मा गांधी, त्यानंतर खुदाई खिदमतगार, त्यानंतर रॅमे मॅकडोनाल्ड, त्यानंतर सरोजिनी नायडू। बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे लंडन मध्ये डॉट डॉट यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे लंडन मध्ये रॅमे मॅकडोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते। बघा मित्रांनो, या ठिकाणी दुसरं विधान आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे खान अब्दुल गफार खान यांनी डॉट डॉट या संघटनेची स्थापना केली। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली। त्यानंतर मित्रांनो तिसरं विधान आहे, ते म्हणजे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व डॉट डॉट यांनी केले। या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले। त्यानंतर मित्रांनो चौथं विधान आहे, ते म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून डॉट डॉट उपस्थित होते। या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी हे उपस्थित होते। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, पुढील विधानांची सकारण स्पष्ट करा। या ठिकाणी आपल्याला पुढील विधानांची कारण स्पष्ट करायची आहेत। या ठिकाणी पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे, ते म्हणजे चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, किंवा कारण येणार आहे, ते म्हणजे पेशावर शहरांवरील सत्याग्रहात सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले, परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला, म्हणून चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा दिली। चला मित्रांनो, पाहूया दुसरं विधान। सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला। या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते। 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आली। या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला। तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचे आदेश दिले। यांमध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले। परिणामी जनतेने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालये, म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले। यांच्या निषेधार्थ सरकारने मार्शल लॉ म्हणजेच काय तर लष्करी कायदा हा जारी केला। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली। या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातील अनेक नेते उपस्थित होते। केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघ राज्याची स्थापना अशा विविध विषयांवर या परिषदेत चर्चा झाली। या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते, मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही। राष्ट्रीय सभा ही देशाची प्रतिनिधी संस्था होती, तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा ही निष्फळ ठरली। चला मित्रांनो, पाहूया पुढील विधान। गांधीजींनी एरोडा तुरुंगात आमरण उपोषण केले। या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो, ते म्हणजे गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे प्रतिनिधित्व केले। तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची स्थापना केली। दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला। त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले। जातीय निवड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती, म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध एरोडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो म्हणजे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे लाहोर अधिवेशनात
संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला। ही चळवळ करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या। त्यांमधील मिठावरील कर रद्द करून मीठ तयार करण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती। परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्या किंवा फेटाळल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले। यामुळे मित्रांनो या ठिकाणी गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले होते। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली? या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर भारतात आले तेव्हा त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला। गांधीजींना सरकारने अटक केली। सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले। सर्वत्र नागरी हक्काची गळचेपी केली। राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या। त्यांची कार्यालये व निधी ताब्यात घेतले। राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले। अखेर एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायची आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो हा चार्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि तो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। 12 मार्च 1930 रोजी या ठिकाणी गांधीजींनी 78 सहकाऱ्यांसह मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले होते, बरोबर। त्यानंतर मित्रांनो 6 एप्रिल 1930 मध्ये दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा हा मोडला होता। त्यानंतर मित्रांनो 23 एप्रिल 1930 रोजी पेशावरचा सत्याग्रह झाला। त्यानंतर 4 मे 1930 रोजी मित्रांनो गांधीजींना अटक केली गेली। त्यानंतर 6 मे 1930 रोजी या ठिकाणी सोलापुरात सत्याग्रह करण्यात आला। बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता तो म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।